नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आपण आज निघलेलो आहोत मुंबईला। तर पाहू शकता या ठिकाणी थंडी आहे, आईने स्वेटर घातलेले आहे, प्रियाताईने पण स्कार्फ बांधलेले आहे। तर चला आता मुंबईला जाणार आहे आपण। मुंबईला पण खूप साऱ्या ठिकाणी फिरणार आहे, तर खूप एन्जॉय करणार आहे। तुम्हाला सगळं मी जेवढं मला कव्हर करता येईल तेवढे, आपले किती आता ब्लॉगचे किती पार्ट बनतात मला सांगता येणार नाही। जेवढे बनतील तेवढे मी नक्की तुम्हाला याच्यात टाकणार आहे। जेवढे दाखवता येईल तेवढे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला आता निघतो, आईला त्यांना स्टँडवर सोडतो, मी पण स्टँडवरच जातो आणि बाकीचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू। चला, या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, एवढे सर्व बॅग घेतलेले आहेत आम्ही, सर्व कपडे घेतलेले आहेत, श्लोकला खाऊ घेतलेला आहे, खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत। तर चला आता निघूयात आपण। तर पाहू शकता आपण निघलेलो आहे मित्रांनो, पाहू शकता 10 वाजलेले आहेत, आपली गाडी 10:30ची आहे। तर चला निघूयात आपण। तर चला, स्टँडवर पोहोचलेलो आहोत आपण। आईला लय थंडी वाजू राहिली काय मित्रांनो, ही गाडी आलेली आहे पण गाडी पूर्ण फुल आहे, त्यामुळं आता या गाडीत जायचं नाही आहे। क्लासची गाडी आहे बॉम्बेची, पण आता ती बॉम्बेची गाडी पण पूर्ण भरून आली, तर आपल्याला कल्याणला जावं लागेल। कल्याणवरनं ट्रेनने मग जावं लागेल ताईकडं आपल्याला बोरिवलीला। तसं मी मध्ये ऐरोलीला उतरणार आहे। आईला खूप थंडी वाजून आलेली आहे, पाहू शकता तुम्ही। तर चला, गाडी भेटलेली आहे आपल्याला। आता कल्याणला जायचं आहे आपल्याला, मुंबईला जाण्यासाठी गाडी नाही भेटलेली आहे, आपण कल्याणमधनं ट्रेनने जाणार आहोत। तर पाहू शकता आई ते पण बसलेले आहेत। तर चला आपण निघलेलो आहोत। जायची वेळेस गाडी मध्यरात्रीच थांबली होती माळशी घाटामध्ये चहा पिण्याकरिता। तर सर्वजण चहा पित आहेत, पाहू शकता आपण पण चहा पिलेला आहे। तर चला निघलेलो आहोत आपण। पाहू शकता आपण पोहोचलेलो आहोत कल्याणमध्ये। हे कल्याणचं बस स्टँड आहे, या ठिकाणी काम चालू आहे। तर चला आपण बसमधनं उतरलेलो आहोत। तर चला आपल्याला हा ब्रिज चढून जायचा आहे। तर चला आपण ब्रिज चढत आहोत आता। ते सांग, ते सोड म्हणा, ते सोडता येईल। एक पाऊल पुढे टाकायला सांग प्रिया तिला। अरे अरे उचल ना अरे गप कोणी असं ते वाटते का नाही, आपल्याला सवय नाही ना। आता नेहमी समज आलं माणसाला माहिती। तर चला, पाहू शकता तुम्ही ट्रेन आलेली आहे, या ट्रेनमध्ये आपल्याला जायचं आहे बोरिवलीला। तर चला आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत। मी ऐरोलीला जाणार आहे, आईन ते पुढे जाणार आहेत। तर मी ट्रेन चेंज केलेली आहे, मी ऐरोलीच्या ट्रेनमध्ये बसलेलो आहे। मी ऐरोलीला चाललेलो आहे, आईन ते पुढे चाललेले आहेत ताईकडं। तर चला आपण पोहोचलेलो आहोत आता ऐरोलीमध्ये। पाहू शकता ऐरोली स्टेशन, या ठिकाणावरतून आपण निघूयात आता, रूमवरती जाऊयात, हॉटेल रूमवरती। चला, ऑटो पण केलेली आहे आपण, तर चला निघूयात। हॉटेलपाशी आपण पोहोचलेलो आहोत, पाहू शकता साऊथ कोस्ट हॉटेल। तर हॉटेल आपण आधीच बुकिंग केलेलं होतं। तर चला रिसेप्शनवरनं रूमची चावी घेऊयात। तर चला, पाहू शकता तुम्ही, हा आपला रूम आहे। तर पाहू शकता बाथरूम आहे आपलं, बाथरूम पण एकदम स्वच्छ आहे, पाहू शकता तुम्ही, एकदम क्लीन आहे।
आपलं पूर्ण रूम आहे. पाहू शकता आपला रूम तुम्ही. तर मित्रांनो पाहू शकता आपण हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत. फ्रेश होतो. फ्रेश होऊन आता पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू. आज आपल्याला खूप साऱ्या बऱ्याचशा ठिकाणी फिरायचं आहे. तर चला मी फ्रेश होतो मित्रांनो. तर चला मित्रांनो फ्रेश झालेलो आहे. आता फ्रेश झालेलो आहे. कपडे बिपडे घालून आंघोळ करून फ्रेश झालेलो आहे. सकाळी लवकर पोहोचलो होतो त्यामुळे जरा थोडीशी झोप काढली आणि त्यानंतर थोडा फ्रेश झालेलो आहे. आता आपण जाऊयात बाहेर नाश्ता करूयात आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये पण जाऊया. आणि सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली आहे. आज तुम्हाला एक स्पेशल व्यक्तीशी ओळख पण करून देतो. आज आपण एका व्यक्तीला भेटणार आहोत. कोण आहे ती व्यक्ती मी ते पण दाखवतो. सर्व काही सांगेन तुम्हाला. तर चला आपण हा ब्लॉग अजून चालूच आहे आपला पुढं कंटिन्यू करूया. चला तर निघूयात आपण. रूम लॉक करून घेऊयात. तर चला जाऊयात आपण खाली नाश्ता करायला. चला आपण लिफ्टनी सर्वप्रथम खाली जाऊयात ग्राउंड फ्लोअरला. चला लिफ्ट आलेली आहे. लिफ्टमध्ये जाऊयात आपण. चला ग्राउंड फ्लोअरला जाऊयात. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपण ग्राउंड फ्लोअरला पोहोचलेलो आहोत. मॉर्निंगचा व्ह्यू किती छान आहे पाहू शकता तुम्ही. तर चला नाश्ता करूयात. नाश्ता झाल्यानंतर आपण निघूयात. फायनली आपण पोहोचलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐरोली या ठिकाणी नवी मुंबईमध्ये आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊन पाहूयात. तर सर्वप्रथम पाहू शकता तुम्ही या ठिकाणी किती मोठा एंट्रन्स आहे. किती छान प्रकारे या ठिकाणी सर्व काही बनवलेलं आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊयात. तर सर्वप्रथम आतमध्ये एंट्रीलाच बाबासाहेबांची प्रतिमा लावलेली आहे. पाहू शकता किती छान अशी. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता व्ह्यू किती छान आहे. या ठिकाणी कशा प्रकारे डिझायनिंग केलेलं आहे. दुसऱ्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मेडिटेशन हॉल आहे. त्या ठिकाणी ऑलरेडी कुणीतरी म्हणजे बरेचसे जण त्या ठिकाणी मेडिटेशन करत आहे. तर आपण बाहेर वेट करत आहोत. तर चला आतमध्ये आपण आलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी व्हिडिओला अलाउ नव्हतं त्यात पण मी गपचूप व्हिडिओ काढलेला आहे. दुसऱ्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी समोर बाबासाहेबांचे वॉलपेपर कशा प्रकारे दाखवत आहेत पाहू शकता तुम्ही. दुसऱ्या ठिकाणी लायब्ररी आहे. तर दुसऱ्या ठिकाणी बॅक साईडला पाहू शकता लाईव्ह शो दाखवतात. तर चला आपण लाईव्ह शो पाहूयात. उंचळ भरून घेऊन मी निघालोय माझ्या बांधवांकडे. माझ्या प्रिय बांधवांनो, शिका, संघर्ष करा आणि समतेत व्हा. सामाजिक समतेचा रथ मी आणि माझ्या ज्ञात अज्ञात सहकार्यांनी इथपर्यंत ओढत आणलाय. तो आपल्या सर्वांना मिळून पुढे न्यायचा आहे. तो पुढे न्यायचा नसेल तर नेऊ नका. आहे तिथेच ठेवा. पण तो मागे तरी ओढू नका. आणि शेवटी एकच लक्षात ठेवा, नॉलेज इज पॉवर. तर पाहू शकता आपण आता लाईव्ह शो पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहूयात बाबासाहेबांबद्दल माहिती. तर पाहू शकता या ठिकाणी बाबासाहेबांबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यांचं क्वालिफिकेशन, शिक्षण सर्व काही या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे डिझायनिंग केलेले आहे. खूप छान असं बघण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत या ठिकाणी. तर तुम्ही अवश्य या ठिकाणी येऊन एकदा नक्की भेट द्या. पाहू शकता किती छान प्रकारे सर्व काही दाखवलेलं आहे. बाबासाहेबांचे फोटो दाखवलेले आहेत. त्यांचे सर्व म्हणजे आजपर्यंत असे बरेचसे फोटो असतील की ते तुम्ही आता अजून नेटवर पण पाहिले नसतील. पण या ठिकाणी सर्व प्रकारचे त्यांचे फोटो आहेत. कशा त्यांनी संघर्ष केला, कसा इतिहास घडवला, सर्व काही या ठिकाणी सर्व त्यांच्याबद्दल माहिती आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तुम्ही नक्की अवश्य भेट द्या. तुम्हाला नक्की आवडेल. तर पाहू शकता दुसऱ्या ठिकाणी लायब्ररी आहे. या ठिकाणी संविधान आहे आपलं भारताचं. पाहू शकता तुम्ही खूप मोठी लायब्ररी आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही वाचन पण करू शकता. दुसऱ्या ठिकाणी पाहू शकता बाबासाहेबांच्या
आवाजामध्ये इथे या ठिकाणी ऑडिओ पण आहेत, तर आपण ऑडिओ ऐकत आहोत, पाहू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो. खूप छान अशा प्रकारे या ठिकाणी सर्व काही माहिती दिलेली आहे बाबासाहेबांबद्दल. तुम्ही एकदा नक्की अवश्य भेट द्या आवर्जून. तर चला आता आपण या ठिकाणची सर्व माहिती घेतलेली आहे, पाहिलेलं आहे. तर चला आपण निघूयात आता. तर चला आपण ऑटोमध्ये बसलेलो आहे, आपण निघूयात आता. तर पाहू शकता आपण जाता जाता आपल्याला ट्रॅफिक लागलेली आहे. खूप जास्त ट्रॅफिक आहे. मुंबईमध्ये ट्रॅफिक खूप असते मित्रांनो. तर चला निघूयात आपण, हॉटेलवरती जाऊयात, फ्रेश होऊयात. तर पाहू शकता आपण हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत, आपल्या हॉटेलवरती. तर चला हॉटेलमध्ये जाऊयात आपण फ्रेश होऊन. चला आपण आलेलो आहोत मित्रांनो आपल्या रूमवरती. तर चला आता फ्रेश होऊयात, थोडा आराम करूयात आणि लंचला संध्याकाळी निघूयात. चला आपण फ्रेश होऊया सर्वप्रथम. तर चला फ्रेश होऊन आपण निघलेलो आहोत, तर ऑटोमध्ये बसलेलो आहोत, पाहू शकता तुम्ही. जाऊयात आपण लंच करायला. तर चला आपण हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत. तर चला आता लंच करूयात. तर मला चिकन आवडतं, तर मी चिकन मसाला मागवलेला आहे. तर चला आपण पाहूयात कसं झालेलं आहे टेस्ट. तर पाहू शकता छान अशा प्रकारे झालेली आहे चिकनची भाजी. हॉटेलमध्ये क्वालिटी आहे या. तर चला लंच करून भेटूयात आपण. The next day. मित्रांनो काल आपला मोबाईल रात्री ऑफ झाला होता चार्जिंग नसल्या कारणाने. तर त्यामुळे रात्रीचा मी व्हिडिओ शूट करू शकलो नाही. हा दुसरा दिवसाचा व्हिडिओ आहे. तर चला मी तुम्हाला काल बोललो होतो एका स्पेशल व्यक्तीची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. तर तुम्ही गेस करा मित्रांनो कोण असेल ही व्यक्ती. तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तसं पण मी ह्या व्यक्तीबद्दल एक स्पेशल ब्लॉग बनवणार आहे, आपल्या या चॅनलवरतीच अपलोड करणार आहे. तर चला तुम्ही गेस करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर चला मित्रांनो आजचा आपला दुसरा दिवस या ठिकाणून आपण आता निघूयात. हॉटेल चेकआउट करू, निघू आता. ताईकडे जायचं आहे, तिकडून बऱ्याचशा ठिकाणी जायचं आहे. तर चला आता तिकडे जाऊन भेटूयात. तर निघूयात आता आपण, ताईकडे जायचं आहे. तर चला आपण आता निघूयात हॉटेलमधनं बाहेर. रेल्वे स्टेशनवर चाललेलो आहे. त्या ठिकाणून ट्रेनने आपण ताईकडे जाणार आहोत. तर ऐरोली रेल्वे स्टेशनवर आपण पोहोचलेलो आहोत. आता आपण स्टेशनवर आलेलो आहोत. त्याला ट्रेन पण आलेली आहे. या ट्रेनमध्ये आपल्याला जायचं आहे. तर चला मी ट्रेनमध्ये बसलेलो आहे, निघतो आता. तर चला मित्रांनो हा ब्लॉग या ठिकाणीच एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.